सर्वदूर क्षेत्रामध्ये पक्षांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्या निमित्ताने काम केलं। त्याच्यातून अनेक बाबी आपल्या सर्वांच्या समोर आल्या। अनेक वेळेला त्या कालावधीमध्ये सुद्धा म्हणवलं गेलं की पश्चिम महाराष्ट्राच्या 3.5 जिल्ह्यापुरता सीमित असलेला पक्ष आहे असंही म्हटलं गेलं। 2004 सालामध्ये विदर्भातून सुद्धा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं। मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सगळ्यातून आपण चांगल्या विधानसभेच्या जागा निर्वाचित करण्यामध्ये आपल्याला यश त्या ठिकाणी मिळू शकतो। 2009 मध्ये त्या निमित्ताने आपण सामोरं त्या ठिकाणी गेलो, त्यावेळेला सुद्धा यश त्या कालावधीमध्ये सुद्धा मिळालं। कदाचित 2004 सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्रमांक 1 च्या मिळवलेल्या होत्या। त्यावेळेचा जर काही निर्णय तशा पद्धतीचा झाला असता की ज्याचा जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री, तो निर्णय त्या कालावधीमध्ये जर काही झाला असता तर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बदला असता या राज्यातलं राजकारण पूर्णपणाने बदललेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकलं असतं। दादांच्या कर्तबगारीतून कदाचित त्यावेळेला दादाही नंतर म्हणाले, याच व्यासपीठावर दादांनी भाषण केलं। 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असंच आपलं अधिवेशन झालं त्यावेळेला सुद्धा दादांनी भाषण केलं। इथे आपण सगळेजण होतो आणि त्या बाजूच्या पुढे मरून दादांनी भाषण केलं। 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, भले भुजबळ साहेब झाले असते, अन्य कोण नेते त्या ठिकाणी झाले असते, पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं क्रमांक 1चं स्थान कोण कधी हिरावू शकलं नसतं। इतकी स्पष्टपणाची भूमिका दादांनी 3 वर्षापूर्वी या सभागृहामध्ये आपलं जे अधिवेशन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मांडलेलं।